नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सवी किरण रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे अंडा भुर्जी पावची रेसिपी. चला तर मग अंडा भुर्जी पावची रेसिपी कशी तयार करायची हे मी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 3 अंडे, 3 बारीक चिरलेले कांदे, मीठ, मी इथे 2 टोमॅटो घेतले आहेत, ते पण आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. इथे कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण आपण बारीक चिरून घेतलेली आहे. मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण आपण बारीक कापून घेतलेल्या आहे. आणि मी इथे भुर्जी सोबत खाण्यासाठी 2 पाव घेतलेले आहे. चला तर मग प्रथम आपण कढईत तेल टाकून घेऊया. अंडा भुर्जीसाठी आपल्याला नेहमीपेक्षा जास्त तेल घ्यायचे आहे. अंडा भुर्जीसाठी आपल्याला जास्तीच तेल घ्यायचं आहे इथे. आता मी तेलामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेते आहे. हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे. हिरव्या मिरच्या परतल्यानंतर आपण आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहोत. आता मी बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घेते आहे. कांदा परतताना आपण यामध्ये थोडेसे मीठ टाकणार आहोत, जेणेकरून कांद्यामध्ये मिठाची टेस्ट छान उतरते. आता इथे आपण व्यवस्थित कांदा हा व्यवस्थित परतल्या पण जातो मीठ टाकल्यामुळे. आता आपण कांदा व्यवस्थित परतून घेऊया. आपल्या इथे कांदा छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जो टोमॅटो चिरला आहे तो टाकून घेऊया. आता टोमॅटो सुद्धा आपण व्यवस्थित छान एकत्र दोघं मिळून परतून घेऊया. इथे छान टोमॅटो शिजू द्यायचा आहे कांद्यामध्ये. आता आपला टोमॅटो पण छान पैकी शिजलेला आहे. आता आपण यामध्ये आपण जी अंडी घेतली आहे ती आपण एक एक करून यामध्ये टाकून घेऊया. अंडी ही आपल्याला डायरेक्ट टाकून घ्यायची आहे. यासाठी आपण वेगळे बाउल मध्ये फोडून घेतलेले नाही आहे. आणि आपण अंडे फोडून टाकत आहोत त्यावेळेस आपली गॅसची फ्लेम हायच राहू द्यायची आहे. भुर्जीसाठी आपण सर्व गोष्टी हाय फ्लेमवरच करतो. आता तुम्ही इथे बघू शकता अंडे टाकून झालेले आहेत. यामध्ये मी आता थोडेसे मीठ टाकते आहे. कांदा परतताना सुद्धा मीठचा वापर केलेला आहे, त्यामुळे मीठ हे तुमच्या चवीनुसारच वापर करायचा आहे. यामध्ये मी थोडीशीच कोथिंबीर टाकते आहे, जेणेकरून आपली भुर्जीमध्ये व्यवस्थित ती मिक्स होईल. आता आपण फास्ट प्रोसेस प्रमाणे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही जेवढे फास्ट प्रोसेस करणार भुर्जी बनवताना तेवढे ती छान अशी फाईन अशी बारीक तयार होईल. नाही तर असे मोठे मोठे पीस जसल्या तसे राहून जातात भुर्जीमध्ये. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित ते तोडून पण घेते आहे. व्यवस्थित मिक्स करायचे आहे आपल्याला भुर्जी बनवताना. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आपल्याला. आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आता आपली अंडा भुर्जी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंगही आला आहे. आहे की तुम्हाला अंडा भुर्जी पावची रेसिपी आवडलीच असेल. आता आपण या ठिकाणी पाव गरम करून घेणार आहोत. त्यासाठी आपण एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते आहे. मी तेलामध्ये पाव गरम करते आहे. तुम्ही या ठिकाणी बटरचा वापर करू शकता किंवा तुपाचाही वापर करू शकता. मी या ठिकाणी तेलाचा वापर करते आहे पाव गरम करण्यासाठी. आपण या ठिकाणी पाव मधोमध सुरीने कापून घेणार आहोत. आता आपले व्यवस्थित पाव गरम करून झालेले आहेत. आता मी इथे गॅस बंद करते आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान भुर्जी आपली तयार झालेली आहे आणि याची टेस्टही खूप छान असे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. या रेसिपी प्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला भुर्जी पावची रेसिपी आवडलीच असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.